ट्रॅकांनी मैदानाच्या बाहेर उभं राहून सामना पाहावा अशी विनंती या ठिकाणी मी करतोय. चढाई पाहायला मिळते या स्पर्धेची ते म्हणजेच राहुल चांदोरकर यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगला संघ बांधण्याचा प्रयत्न विठ्ठल श्रीवर्धनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई जातोय. सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो की अतिशय सुंदर फुटवर्क जर पाहायचं असेल तर खेळाडू जर्सी नंबर 1 तो म्हणजेच श्रवण साठे विठ्ठलाईमधील हा नवोदिताचा खेळाडू, परंतु खरोखरच चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत साकारलाय आणि आपल्या संघाला बक्षीसपत्र करण्यामध्ये त्याचा महत्वाचा वाटा आहे. तो माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच कमलेश राटाटे याचं आक्रमण असेल विठ्ठल आईच्या संघाच्या समोर. आणि या ठिकाणी पहिलाच गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच पहिली दुवाट आहे. सेकंड आहे. स्टार्ट करे. याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यासमोर 7 चपू पाहायला मिळतोय. बोनस ऑन आणि या ठिकाणी काय घडते पाहायचं, परंतु चांगला प्रयत्न होता या ठिकाणी. या ठिकाणी आपण सत्कार्याकडे जातोय. यश शिंदे आणि कौशिक वाणी यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं हार्दिक स्वागत असेल. यश प्रशांत शिंदे यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला जातो, स्वागत केलं जात आहे. देवेश पवार स्वराज साधना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कौशिक वाणी यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळे नक्कीच उमेश आंबळे आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश आंबळे या स्पर्धेच्या निमित्तानं विनंती असेल सर्वांना की आपले प्रेक्षक ज्या मैदानामध्ये घुसलेले आहेत सहकार्य करायचं आहे. दिसेल पण त्याच्यात बघायला लागेल. तुमच्यात बघायला लागेल. टाकलं हा लिंक टाकली. अरे याच्यात दिसेल का? याच्यात नाही दिसेल. लाईव्ह कंटिन्यू चालू आहे. पार्टी घेऊन लागेल थोडा. युट्यूबला आहे ना? हो हो. आपल्या ह्याच्यावर कशावर टाकलं असतं? आपल्या पावसाळ्यात पण टाकलंय. व्हिडिओ ह्याच्यात बघायला लागेल. पार्टी घेऊन बघायला लागेल. काम काय उपयोगी येते.
कबड्डी ग्रुपला टाकलं. धन्यवाद. या ठिकाणी राजेश मोरकर, ऋषी मोरकर, सुप्रिया चोगले, आकांक्षा, आपण पण या ठिकाणी उपस्थित राहतात. आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तो वाढला त्यांनी, त्याचाच पाय गेला, त्याचाच गेला पाय, रायडरचाच गेला. किती पॉईंट झाले? नवीन बिलात टाकून द्या. नवीन गेलाय ना पाय. श्रवण झाला ना आता. लाईव्ह बघतायस का तू? आधी लाईव्ह बघताय. बंद करू, इथं बंद करू, बाजूला बसलो ना. बंद करू. फुकटचा बघा भेटते तर बघा ना. कोण गेला भेटते? हा आवडतो ना चांगला. पैसे दिले फुकट. हा स्कोरबोर्ड चालू आहे. कसं तू बघू नका. अरे एकच पॉईंट, एकच पॉईंट. आणि या ठिकाणी सामना परत आपल्याला पाहायला मिळतोय. दिसत नाही पण पाय गेला. प्रेशर आहे, प्रेशर आहे. दोघांतरी पाठवा पहिले, ते नंतर काय करायचं करा. माझ्या बहिणीने कॅमेऱ्याच्या समोर कोणाला घेऊन यापुढे सामना होईल तो म्हणजे बाबू, ए बाबू, अहो ए बाबू. कुसुमादेवी अमर समजाई बी, ह्या साईडला उभा. कुसुमादेवी अमर समजाई बी पुढील सामना या ठिकाणी खेळला जाईल. कुसुमादेवी वर्सेस अमर समजाई बी दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघाला विनंती करतो आपण खेळण्याच्या गोष्टी तयार राहायचंय. आजची ही स्पर्धा खरोखरच श्रीमंत शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा आहे आणि आज प्रथमच आयोजन केलं ते म्हणजे संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन. त्यामुळे सर्वांनी दिलेला हा प्रतिसाद फार महत्वाचा आहे आणि या ठिकाणी पुकार देताच आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं विनंती असेल दोन्ही संघांना, अमर समजाई बी आणि कुसुमादेवी संघाला, की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. या ठिकाणी आबा खडके यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत असेल.
चढ्यासाठी राहुल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राहुलच्या समोर 6 खेळाडू बोनस ऑन असताना ही गमतीची बाजू असेल पण तितकाच संयम राखायचा आहे त्यामध्ये विठ्ठलाईच्या खेळाडूला. परंतु ही एमटी चढाई ही लगातार एमटी चढाई पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून आणि जो वाट्यासाठी पाचारण केलाय तो म्हणजेच उंच पुरा असा खेळाडू बरं 9 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते म्हणजेच विठ्ठलाईचा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आक्रमण होतो ते राहुल चांदरकरवर. परंतु या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनसची नक्कीच प्रयत्न करतोय का ते पाहायचंय. सुंदर प्रयत्न खरोखरच या ठिकाणी काय घडतंय तर कथा पाहतोय प्रयत्न चांगला होता त्यासाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे. मी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना विनंती करतो जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर उपस्थित राहावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. थोडंसं पिछाडीवर जाताना विठ्ठलाने श्रीबदन पाहायला मिळतोय तर विनंती असेल की सर्वांनाच की या ठिकाणी आपण आयोजकांना या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं. दोन खुर्च्या द्या ना. हॅलो हो आता 4 झाली 4 ते जरा लक्ष नव्हता यवनचा. आता बघ काय काय ठेवतो 3 पॉईंट झाले. नवीन नंतर मी सांगितलं 3 पॉईंट काय हा स्कोरबोर्ड आताच लावलाय ना पहिल्यांदा. तुला नाही या ठिकाणी हे पॉईंट किती आहेत मैदानामध्ये उपचार सेवा करायचे. 2 आहेत ना सांगितलं ना मला. सामना होईल तो म्हणजेच कुसुमादेवी अमर सोमजाई. 2 संघाच्या खेळाडूंना विनंती करतो आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. शमिक सातनाक आणि मयूर आमले याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. शमिक सातनाक आणि मयूर आमले याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते. वांगावर किडाला बोलावला खेळायला. तसेच ज्यांचं आमचं अनेक वर्ष ऋणानुबंध आहे आणि खरोखरच प्रत्येकाला मदत करणारे एक व्यक्तिमत्व आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये म्हणजेच सुनील वाणी याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. त्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आग्रहाची विनंती आहे सुनील वाणी यांना विनंती आहे की अनेक वर्ष खरोखरच आपला संघ बांधून ठेवला आहे. आपल्या संघाला निर्माण करण्यासाठी भरपूरशी मेहनत त्यांच्या इतर सहकार्याने केलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुमचं या ठिकाणी स्वागत असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आजची ही स्पर्धा
श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या ती म्हणजे संघर्ष प्रतिष्ठाननं एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे ते आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी लाईव्ह स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते 6-2 असा स्कोर बोर्ड या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. बोनस ऑन आहे आणि ही खरी कसोटी असणार आहे ती म्हणजे पंचांची, त्यामुळे नक्कीच बोनस प्राप्त करतो ज्यापर्यंत सुंदर पटकन आणि स्वतः बाद होते. त्यामुळे एक लोणाचा भोजा या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे विठ्ठल आणि श्रीवर्धन या संघावर. पुढील येणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की आपले पाठीराखे आहेत ते मैदानाच्या बाहेर उपस्थित करायचे. जो आपला प्रशिक्षक असेल तोच मैदानात असेल आणि राखीव खेळाडू याच्या व्यतिरिक्त सर्वांनी मैदानाच्या बाहेर उभं राहावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी विनंती या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन या ठिकाणी करण्यात येत आहे. आजची ही स्पर्धा खरोखरच सर्व रसिक प्रेक्षकांना एक परवडी ठरणारी स्पर्धा आपल्याला या श्रीवर्धन शहरामध्ये पाहायला मिळते. आणि सौंदर्य देवीच्या या भव्य मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर प्रयत्न खरोखर श्रवण साठीचं कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी गुण प्राप्त करून घेत आहे तो म्हणजे बॅक किकनं समजाई बी वर्सेस कुसुमा देवी. या पुढील होणारा सामना एक समजाई बी वर्सेस कुसुमा देवी या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना खेळला जाईल. बॉलच प्राप्त होतोय तो म्हणजे कमलेश काटाडीला पुढची चढाई पाहायला मिळते. श्रवणसाठी खरोखरच तर एक रंगतदार सामना मैदानामध्ये रंगतोय आणि श्रवणसाठी या ठिकाणी खरोखरच चांगला प्रयत्न करतोय आणि त्याच्या प्रयत्नांना या ठिकाणी माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी नक्कीच दिला जाईल ते म्हणजे 11 नंबर जर्सी या ठिकाणी स्कोर बोर्ड आहे इन फेअर ऑफ शिवराज आहे 10-3. नंदकुमार वाडी नंदकिशोर वाडी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच आमचे मित्र शैलेश ठाणगे मनोज कर्णेकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी विनंती आपल्या मित्रांकडून केली जात आहे. पुढची चढाई पाहायला मिळते श्रवणच्या माध्यमातून बोनस आणि बोनस मारणं ही खासियत आहे श्रवणची. परंतु या ठिकाणी संघर्ष केला जात आहे. चांगला प्रयत्न होता पण जो गडी टिपलाय तो म्हणजे श्रवण. या ठिकाणी डुवाय डायसाठी पाचारण केलं ज्याने पहिल्या चढाईमध्ये चांगला प्रयत्न केला होता डुवाय डायसाठी परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे तो म्हणजे विठ्ठलाच्या जबरदस्त चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 2 गडी बाद केले डुवाय डायच्या माध्यमातून आणि हे 2 गडी फार महत्वाचे होते आणि त्यासाठी संघर्ष चाललाय तो मैदानामध्ये. संघर्ष आहे तो प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये तो म्हणजे कबड्डीचा आणि या कबड्डीच्या स्पर्धांमध्ये कोण विजय होतो ते येणार काळ नक्की सांगेल. परंतु या ठिकाणी चढाई आहे ते अंकुर माळीची खरोखर एक उमदा खेळाडू शिवराजेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रनिंग हँडटच करण्याचा त्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी एक चांगला खेळ या ठिकाणी खेळला जातोय तो म्हणजे शिवराजे वर्सेस विठ्ठलाच्या दरम्यान एक संघर्षपूर्ण मॅच 11-5 असं गुणफलक मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी मान्यवर लाभलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल. एक जबरदस्त टक्कर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय विठ्ठल आणि श्रीवर्धनच्या माध्यमातून. विनंती असेल आपले जे काही राखीव लहान मुलं आहेत त्यांना या ग्रीन मॅटवर बसवून द्या. विठ्ठल आणि श्रीवर्धन आपले राखीव किंवा आपले प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांना ग्रीन मॅटवर बसून घ्या. सुनील दरके लक्ष द्यायचं आपण. राखीव खेळाडू सुद्धा मॅटवर आणि चाहते जरी असले पाठीराखे जरी असले जिथून ऑफिसकर आवडती खुर्ची खाली करून द्या. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं जिथून ऑफिसकर
विठ्ठलाचं कोच आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. विजयजी वाणी आपण सुद्धा व्यासपीठावर यावं अशी विनंती संघर्ष प्रतिष्ठानतर्फे केली जाते. अनिल वाणी सर आपणास सुद्धा विनंती आहे. त्यासाठी गडीपार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. अंकुर माळीच्या माध्यमातून या ठिकाणी बरोबर संघर्षपूर्ण मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. शिवराजे वर्सेस विठ्ठलाईच्या दरम्यान या ठिकाणी बरोबर एक चांगला संघर्ष नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल याची सर्वांनाच प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी नक्कीच आशा असेल. परंतु या ठिकाणी चढाईसाठी येतोय तो म्हणजेच श्रवण साठे. परंतु या ठिकाणी श्रवण साठे रिकाम असं मागे जातो. मी विनंती करतोय परेश कदम यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. परेश कदम जे संयोजक आहेत ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या सर्वांना विनंती असेल या स्पर्धेची की त्याने आपली दिलेली कामं वेळोवेळी पूर्ण करावी. चढासाठी गेले जर्सी नंबर 9 राहुल चांदोरकर त्याच्या समोर 7चा डिफेन्स. परंतु या ठिकाणी आहे 5 रन दिले. स्पेशलिस्ट ज्यानं मागच्या चढीत 2 गडी बाद केले होते असा हा चढाई बाद त्याच्यासमोर संघर्ष आहे तो म्हणजेच गजाभाऊ घोडे यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अशोकजी माने आपल्यास विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. अशोकजी माने या ठिकाणी श्रवणचे प्रयत्न आपण ठरले. खरोखरच श्रवण चांगला प्रयत्न करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. या पहिल्या उद्घाटनीय सामना रंगतोय तो म्हणजे शिवराजे वर्सेस विठ्ठल आणि श्रीवर्धन या दिग्गज संघांच्या दरम्यान चालू असलेली ही लढत. या लढतीमध्ये खरोखरच एक चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. एक चांगली कबड्डी श्रीवर्धनची आपल्याला या ठिकाणी अनुभवता येते. एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलंय तो म्हणजे संघर्ष प्रतिष्ठाननं. यापुढील सामना खेळवला जाईल तो म्हणजेच सोमजाई बी वर्सेस कुसुमा देवी या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. कोणत्याही संघाला यापुढे वेळ दिली जाणार नाहीये याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. दोन्ही संघ सामना पूर्ण होताच गेटवर यायचे आहेत. पुढील संघाला विनंती असेल या ठिकाणी आयोजकांना आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते. आयोजकांच्या माध्यमातून एक धाव आरोग्याच्या दिशेने ही स्लोगन घेऊन गेली 3 ते 4 वर्ष आपण या ठिकाणी 40+ अंडरआर्म क्रिकेट सामने अनुभवले होते. परंतु यावर्षी आपल्या मराठवाडा कबड्डी खेळाला या ठिकाणी पसंती दिली होती संघर्ष क्रीडा मंडळानं प्रतिष्ठाननं. त्यामुळे नक्कीच सर्वांना एक चांगली सुवर्ण संधी आपला चांगला खेळ साकारण्याची. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी विनंती असेल पुढील 2 संघांना की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. गेटच्या दिशेने यायचंय ते म्हणजेच अमर सोमजाई बी वर्सेस कुसुमा देवी. चांगला प्रयत्न होता सावंत याचा परंतु या ठिकाणी तितकंच चांगला डिफेन्स पाहायला अंकुर माळी याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा या सुनील काशीनाथ वाणी
यांच्याकडून मंडळाला 500 रुपये देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. सुनीलला 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 क्लिअरिटी हा नाही याला पप्पूने घेतला ना बघितला त्याला हेच लावायचं मग बाटली लावायची किती वेळ असं करायला लागेल खुर्ची काय तिकडे बस बस पाठी आहे पण लाईव्ह मध्ये ऍड पण लाईव्ह मध्ये ऍड बघ शिवम शिवम ठेव यांच्याकडे लाईव्ह आले आमच्याकडे नाही तुम्ही बोलता तर सगळ्या त्यांना ऐकायला जात आणि जाऊन हे काय लाईव्ह ठेवू काय समोर रुचिता की काय हा स्कोर कसा लिहितो रे बघ इथे मायनस करायचं चालू आहे तेवीस जण बघतील एक 40 जण जातील आता नंतर सगळे कामाला गेले तर लाईकिंग करून आलो बाहेर लाईकिंग केला नाही आलो हा एकदम
क्वालिटी वाढव व्हिडिओची ह्याची लाईव्हची क्वालिटी वाढव. आता बघ ग्राउंड बघ. आता करू चेहरे पण दिसते. माझा नाही शिवा खैरे आहे ना त्याचा OnePlus 11R. बॅग कसलं होतं बॅग दुसऱ्याच्या मोबाईलवर बघायची बघायची असेल तर नाही ना तसा काय नाही ना काय एका वेळेस झाला तेव्हा आलो जस्ट घरी बघितला मी तुला काहीतरी पराक्रम झाला वाटतं बोला आरामात चहा बी घेऊन येतो सगळं लवकर येणं काय अर्थ नाही. तुमच्या एंट्रीला लावू का पैसे 500 बोनस प्लस पॉईंटला 500 कौतुकला लावू काय नकलीवाले आणल्या नकलीवाले पैसे आपल्याकडे. अरे मग 500 नोटा 500 वाटलं काय आपल्याकडे जिथे पण मॅनेजमेंट आम्ही आमच्या हाताने देऊ पाहिजे बरं की नाही. सेम आपल्या दोन्ही वर्ष सेम होते फक्त तो हे काय हा कलर भारी वाटतं. आपण कबड्डीचा हे दिली काय माहिती त्याला आनंद घेऊ आतमध्ये जाऊन काय कपडे आपण पण निघून राहुल राहुल कोण खेळणार राहुल खेळणार हाताची ठेव हाताची ठेव बरं येड्या हाताखाली याचा चांगला घ्यायचा तो गाजून एक वेळ खेळणार आहे ना बोलला कोण पण साध्य नाही. चालू आहे का नाही चालू आहे की चालू पाहिजे जातो हाकतो रे. काल तर मला असं वाटलं म्हणजे कालच्या प्रॅक्टिसवर माझ्या मध्या पाण्या पण असेल बदलाटातला हे तिघं नाही 1, 2 आणि कालू त्या साईडला पत्या आता इथे खेळला तुला पत्या होता तिकडचा कॉर्नर कोण करा माहिती इकडं माझ्या हाताखाली छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. येणार आहे रे काल उमेश शेठ आमले
यांच्याकडून मंडळाला 500 रुपये देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. पुढील सामना खेळवला जाईल तो म्हणजेच अमर समजाई बी वर्सेस कुसुमा देवी. पुढील सामन्यामध्ये कुठल्याही चालू सामन्यामध्ये यापुढे सुद्धा रिव्ह्यू घेतला जाणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील अशी सूचना या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठानतर्फे केली जाते. जे युट्यूबर आहेत त्यांचा फक्त एक मनोरंजनासाठी ही स्पर्धा आहे. युट्यूबच्या माध्यमातून कुठलाही निर्णय यापुढे घेतला जाणार नाही, रिव्ह्यू मागितला जाणार नाही. सुंदर प्रयत्न या ठिकाणी खरोखरच केला जातोय तो म्हणजे श्रवण साठेच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी इतकीच चांगली चपाळी आहे, तितकंच चांगलं पकड आहे ती म्हणजे शिवराज्याच्या संघाची. चढायसाठी शेवटची 4 मिनिटं घोषित केलेत पंचांनी आणि 21 तिसरा राऊंड आहे, तिसरा आता पहिला 5 असा घोडफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चालू सामना शिवराजे वर्सेस एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. चढायसाठी जातोय तो म्हणजेच विठ्ठलाईचा खेळाडू, त्याच्या समोर 7चा डिफेन्स आहे. परंतु या ठिकाणी गुणांचा फारकत फार मोठी आहे. 21-5 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न केलाय, खरोखरच चांगला प्रयत्न. त्याला दाद दिली पाहिजे, प्रेक्षक वर्गाने टाळ्या झाल्याच पाहिजेत. एक जरी गुण मिळाला असता तरी इतकंच चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. त्यामुळे नक्कीच कौतुक केलं जाईल त्या खेळाडूचं. जणांसाठी डू आणण्यासाठी 5 रन केले, त्याच्यावर 7चा डिफेन्स आहे. बोनस आहे अंकुरसाठी आणि ही सुंदर पक्कड या ठिकाणी पाहायला मिळते अंकुरची. ती म्हणजे श्रवणच्या माध्यमातून एक गुण नक्कीच मिळणार आहे, ते म्हणजेच विठ्ठलाडीला. पुढची सामना आहे तो म्हणजेच अमर समजाई बी वर्सेस कुसुमा देवी. दोन्ही संघांना शेवटची 2 मिनिटं आहेत. आपण गेटच्या ठिकाणी उपस्थित राहायचे. दोन्ही संघांना विनंती असेल, या ठिकाणी विनंती आहे सर्वच आयोजकांना सुद्धा आपण मैदान सोडायचं दिसलं पटकन. राखीव खेळाडू व्यतिरिक्त कोणीही मैदानामध्ये दिसणार नाही, ते पण मॅटवर बसलेले पाहायला मिळतील. राखीव खेळाडू ग्रीन मॅटवर. पवार, राज पवार आपण इकडे यायचं. किती लाईन म्हणा तिथं तुम्ही इकडे या, तुम्हाला खुर्ची दिलेली आहे तुम्हाला. हा हे पण तिघ आहे मग तेच ना, मग तुम्ही या इकडे. मुकेश आपण इकडे या, ते पण लाईन मध्ये आहेत. किती लाईन मध्ये तिथे? सामना संपण्या शेवटची 2 मिनिटात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पुढील सामना आहे तो कुसुमा देवी वर्सेस अमर समजाई बी. दोन्ही संघांना विनंती असेल त्वरित मैदानाकडे यायचं आहे. कुसुमा देवी वर्सेस अमर समजाई बी. सुंदर चढाई, सुपर रेट चढाई या सामन्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि नक्कीच या ठिकाणी शेवटच्या क्षणामध्ये चांगला खेळ पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. दोन्ही संघांना विनंती, आपण गेटच्या समोर उभं राहायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कुसुमा देवी आणि अमर समजाई बी याला की आपण जो मेन गेट आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. चढाईसाठी गेलाय तो म्हणजे सर्व सुंदर चढाई एक उद्ध्वस्त करून घेतोय आपल्या संघासाठी. या ठिकाणी आमचे मान्यवर सन्मान, ज्यांचा सन्मान केला जाणार आहे असे अतिथी या ठिकाणी येतात, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी एक गुण प्राप्त नक्कीच होणार आहे. चढाईसाठी जातोय तो म्हणजे जर्सी नंबर 77, त्याच्या समोर एक 7चा डिफेन्स आहे. एक चांगला संघर्ष केलाय, खरोखर प्रयत्न चांगला आहे. या प्रयत्नाला नक्कीच यश येते का ते पाहिजे, पण शेवटचे काही क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच या संघर्ष आपण नक्कीच पडणार आहे, पण तितकाच चांगला प्रयत्न केलाय सुंदर आणि या ठिकाणी 2 मिनिट यशस्वी ठरले. बोनस
बोनस तर नक्कीच मिळणार आहे, परंतु या ठिकाणी 3 गुण पाहायला मिळते. 15-23 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळते. एक चांगला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळते शेवटच्या क्षणामध्ये, आणि या ठिकाणी एक गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजे विठ्ठल आळीला. त्यामुळे एक गुणांना या ठिकाणी गुणांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी याच्यामध्ये दिनेश जाधव कुठे असतील तर त्यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. दिनेश जाधव. राऊंड संपला तरी मला गेटवर नाही तुम्ही. हॅलो प्रवीता माने मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. संदीपभाई पोलेकर यांचं या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साधना हे गुलाब पुष्प देऊन सत्कार करतील. तसेच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे रणजित राऊत यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो. जितेंद्र साधना यांच्या सोबत या ठिकाणी सत्कार केला जातो. तसेच या स्पर्धेला लाभलेल्या सन्माननीय पाहुणे उपस्थित होते त्यांचं हार्दिक स्वागत असेल. प्रवीता मॅडम यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच राजेंद्रजी साधना यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर तालबंद व्हायचं. राजेंद्र साधना याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर तालबंद व्हावं. अरे कुठं झालाय नाही झालाय अमर समजा ये अमर समजा टाक कपडे ते घालून लावड्या घरनं मी एकटं लगेच जाऊ दे पटकन.